सोयाबीन फ्राईज तयार करू आपण आता. झटपट पटकन होणारे आणि शरीरासाठी खूप चांगलं उपयोग असतात. त्याचा खूप म्हणजे शरीराला फायदा होतो. आता आपण फ्राईजसाठी सोयाबीन गरम पाण्यात टाकून घेऊ. पाणी उकळायला ठेवले, पाण्यात घालून घेऊ. एक 2 मिनिट उकळत्या पाण्यात टाकू. उकळलेत आता हे गाळणीत गाळून घेऊया. थंड व्हायला ठेवून देऊ. एक 5-10 मिनिटामध्ये थंड होऊन जातात. 5 मिनिटामध्ये गार व्हायला ठेवू. थंड झालेले आता हे सोयाबीन आपण पाणी काढून घेऊ याच्यातलं पिळून. तिखट 1 चमचा, ही 2 चमचा मैदा, मी तांदळाचं पीठ टाकले 2 चमचे, हे गरम मसाला 1 चमचा, हे काळं तिखट 1 चमचा, हळद, हे काळं मीठ, अर्धी लिंबूची फोड, अर्धा लिंबू पिळून घ्यायचा चवीसाठी, हे अद्रक लसूण पेस्ट, आता हे पीठ तयार झालेलं आहे आपलं. त्याच्यात पाणी वगैरे घालायचं नाही, ह्याचंच ह्याला पाणी सुटते. सोयाबीनमध्ये पाणी असतं ना, ओलसर असतं. थोडंसं चुरून घेतल्यासारखं करायचं. एक जीव केलं की आता ह्याला तिंबून झाले. आपण तेल गरम करायला ठेवलंय, सोडून घेऊ. त्याच्यात पाणी वगैरे नाही घालायचं ह्याच्यामध्ये. कुरकुरीत झाली तर छान. थोडं गॅस मिडियमच करू, मोठा करायचा नाही, नरम पडतील. काढून घेऊ आपण आता याला. छान कलर आलाय बघा.